गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती तर रस्त्यांची कामे अर्ध अवस्थेत। पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची खोदकामे पूर्ण करण्याची आश्वासनं देऊन कंत्राटदारांना डेडलाईन देखील देण्यात आली होती। मात्र आयुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा करत पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले आणि आता गणेशोत्सव देखील काही दिवसांवरती आला असून नवी मुंबईतील रस्त्याचे खोदकाम काही पूर्ण होण्याचे नाव घेत नाहीत। तुर्भे जुईनगर सर्व्हिस रोड सानपाडा गावात जातानाच्या काही अंतरावर रस्त्याचे खोदकाम हे काही महिन्यांपासून अर्धवट स्थितीत पाहायला मिळत आहे। या रस्त्याची पावसाळ्यात बिकट परिस्थिती झाली आहे, कारण रस्त्यावरती माती टाकली असल्यामुळे वन वे सुरू झाला आहे। आयुक्तांच्या आदेशाचे ठेकेदार पालन करत नसून या रस्त्यावरती माती टाकून दुसरा रस्ता तयार केला। मात्र मातीमुळे हा रस्त्यावरती प्रचंड खड्डे पडले असून मातीचा चिखल झाला असून वाहन चालकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे। तसेच कोणत्याही प्रकारची सुरक्षा तेथे नसून एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना जाग येणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन चालक करत आहेत। त्यात आयुक्तांचा ठेकेदार घरचा आहे का, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। जनतेचा पैसा लुटायचा आणि त्यांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न पालिका करत आहे। त्यामुळे सध्या अर्धवट स्थितीत असलेले काम कधी पूर्ण होणार, त्यामुळे एखादा बळी गेल्यावरती पालिकेला जाग येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज 2 महिने झाले त्या रोडचं काम चालू आहे। 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत। पावसाळा चालू होण्याच्या आधीपासून हे काम चालू आहे, परंतु आज या पाऊस जेव्हा चालू होतो त्यावेळेला या बाजूला जो बनवलेला रोड आहे तिथून जाणे शक्य नाही। बाईकवाल्यांना तर बिलकुल नाही, कारण गाडी कधी स्लिप होऊ शकते, पडू शकतो, हानी होऊ शकते। खरंच हे ठेकेदारांचीच लापरवाही आहे आणि माझं तर आयुक्तांना सांगणं आहे की तुम्ही त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई का नाही केली? का ठेकेदार तुमच्या घरचे आहेत का? हे आता थोड्या दिवसावर गणपतीचा सण आहे, गणपती विसर्जनाला इथूनच जाते, तर जाणार कुठून? तर रोड लवकरात लवकर काम झालं पाहिजे अशीच आमची मागणी आहे, कारण गणपती आता काही दिवसाच्या अंतरावरतीच आहे। दुर्घटना होणारच, कारण हे खड्डे बघितले तुम्ही तर आज बाईक तिथून घेऊन जाणं हे शक्यच नाहीये आणि मुळात म्हणजे पावसामुळे ते खड्डे दिसत नाही, याचा जास्त त्रास बाईकवाल्यांनाच होणार। आम्ही मग बाहेरून जावं लागतं आम्हाला, नाही तर दुसऱ्या रोडने जावं लागतं, इथून जाणं शक्यच नाही होत आमचं।